मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र यामध्ये आपण यापूर्वी 4 घटकांचा अभ्यास व्हिडिओच्या माध्यमाद्वारे केलेला आहे. आपला जो 5वा घटक आहे तो म्हणजे शैक्षणिक वाटचाल. आता शैक्षणिक वाटचाल कशा प्रकारे झाली किंवा भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे टप्पे पडत गेले, तर आजपर्यंत आपल्या शिक्षणाची व्यवस्था कशा नवीन शिक्षणाच्या योजना आणल्या गेल्या त्याचा आढावा थोडक्यात आपण या पाठामध्ये घेणार आहोत. ज्याला तुम्ही प्राथमिक शिक्षण शिकलात, आत्ता माध्यमिक शिक्षण शिकाल, पुढे उच्च शिक्षण घेणार आहात आणि थोडक्यात त्याचा या 3 गोष्टींचाच या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण याचा विचार यामध्ये केलेला आहे. आत्ताच नवीन सरकारने जे काही नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी आणलेलं आहे, तुम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणाचा जो आराखडा आहे तो आराखडा तुम्ही या ठिकाणी बघतायत. तर अशा प्रकारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण याचा विचार थोडक्यात त्यामध्ये केलेला आहे आणि याच्या जोडीला भारतामध्ये काही प्रतिनिधी क्षेत्रातलं संशोधन किंवा ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यातून आपल्या देशभरातली जी शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे आहे याची कल्पना या घटकातून आपल्याला येऊ शकेल. मग आज जर आपण भारताचा विचार करता तर भारताच्या शिक्षणाच्या बाबतीत जर आपण अभ्यास केला, इतिहास बघितला, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक शिक्षणाच्या प्रश्नांची किती जटिल आहेत याची प्रचिती आपल्याला स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेमध्ये आलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की दर 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना केली जाते. आत्तासुद्धा आपले देशाची जनगणना या ठिकाणी सुरू होत आहेत दर 10 वर्षांनी. आणि म्हणजे 1951च्या जनगणना करण्यात आली, लोकसंख्या मोजण्यात आली, त्यामध्ये तो काही दर मोजला, त्यामध्ये साक्षर असेल, आर्थिक असेल. त्यामध्ये एक लक्षात घ्या की भारतामध्ये पहिली जनगणना कधी झाली ते इसवी सन 1951च्या जनगणनेत करण्यात आली. पहिल्या जनगणनेमध्ये जर आपण एकंदरीत अभ्यास केला तर भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण 70% होतं. म्हणजे 1951 ज्यावेळेस भारतीय जनगणनेचा अभ्यास केला, लोकसंख्येचं साक्षरतेचं प्रमाण जर शोध घेतला तर फक्त 70% लोकांना लिहिता वाचता येत होतं. यावरून तुम्हाला कळेल की आपल्या भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे किती थोडक्यात आपण मागं आहोत हे लक्षामध्ये त्या काळामध्ये येते. आणि जनगणना 1971मध्ये केली, तेच प्रमाण 70च्या ऐवजी 34 वाढलं. 81मध्ये जनगणना केली, साक्षरतेचं प्रमाण 43% वाढलं. 91मध्ये जनगणना केली, 52% साक्षरतेचं प्रमाण वाढलं. 2001मध्ये जनगणना केली, तिच्यामध्ये 64% प्रमाण त्या ठिकाणी वाढलं, की जेणेकरून विकास शिक्षणाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये वाढत गेला आणि त्या दृष्टीने साक्षरतेचं प्रमाणसुद्धा लोकांमध्ये वाढत त्या ठिकाणी गेलं. आणि म्हणून हे साक्षरतेचं प्रमाण वाढवणं हे आपल्या भारतामध्ये किंवा सरकारपुढे एक मोठं आव्हान त्या ठिकाणी होतं. आणि मग हे आव्हान दूर करायचं असेल, साक्षरतेचं प्रमाण वाढवायचं असेल तर मग भारताने किंवा भारत सरकारने अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या, उपाययोजना त्या ठिकाणी केल्या आणि त्यातून साक्षरतेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं. आता बघूया एक प्राथमिक शिक्षण ज्याचं तुम्ही त्यातून गेला आहात. आता 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जातं त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. आणि आता तर राईट टू एज्युकेशन म्हणजे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये अशा प्रकारचं 2009मध्ये भारत सरकारने कायदा आणलेला आहे. आणि मग 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात. 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू आणि फळा योजना सुरू केली. बघा काय खडू फळा योजना, या योजनेला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखलं जातं. तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्नसुद्धा येऊ शकतात. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे काय, खडू फळा योजना म्हणजे काय. मग त्यातून काय झालं की खडू फळा जी योजना आहे 1988मध्ये की शिक्षणाचा प्रसार प्रत्येकापर्यंत व्हावा, शैक्षणिक दर्जा वाढवावा, साक्षरतेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढावं म्हणून सरकारने एक योजना आणली जिला म्हटलं तर खडू फळा. या योजनेला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. मग त्यामध्ये काय होतं की शाळांचा दर्जा सुधारणे म्हणजे काय, चांगल्या खोल्यांचं बांधकाम करणं, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणं, सुयोग्य अशा किमान 2 वर्ग खोल्या, त्याही त्यामध्ये बाजूला स्वच्छतागृह, 2 शिक्षक, त्यापैकी 1 स्त्री शिक्षिका असायला आणि पुरुष शिक्षक असायला पाहिजे. फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य किंवा प्रयोगशाळा, छोटंसं ग्रंथालय,
मुलांसाठी क्रीडा मैदान, त्यासाठी लागणारं क्रीडा साहित्य, यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. आणि म्हणून या गोष्टींमुळे, या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण अधिक गतिमान होण्यास त्या ठिकाणी मदत केली. अशा काही सरकार उपाययोजना त्या ठिकाणी केल्या जातात. त्यापैकी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे खडूफळा योजना सरकारने त्या ठिकाणी अंमलात आणली आणि अशा प्रकारे सगळ्या सुखसुविधा शिक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिल्या. आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य आहे. 1 मे 1960 आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, अस्तित्वात आलं. आणि म्हणून 1960 स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्याकरिता म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याकरिता 1ली ते 7वीचा एक सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचं काम सोपवलं. 1994 या योजनेचा विस्तार केला, म्हणजे आणखीन वाढली आणि 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्ग खोली आणि एक जादा शिक्षकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. किंवा ज्या ठिकाणी 100पेक्षा अधिक विद्यार्थी आहे तर तिथं मग मुलांना बसण्यासाठी त्या ठिकाणी एक जादा वर्ग खोलीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी एक जादा शिक्षकाची नेमणुकीचीही तरतूद त्या सरकारने त्या ठिकाणी केली. मुलींच्या शाळा वाढवल्या. जे काही अनुसूचित जाती जमातीमधले बाहुबल असणाऱ्या ज्या शाळा आहेत तिथं ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. शिवाय शिकवण्यासाठी जी काही शिक्षकांची नेमणूक केली जाते त्या शिक्षक भरतीमध्ये 50% जागांवरती स्त्रियांची नेमणूक, स्त्री शिक्षिका नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवरती घालण्यात आले. आणि त्यातून 1994 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम जिल्हा DPEP सुरू करण्यात आला. आणि म्हणून महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू झाला. आणि त्यामध्ये काय ठरलं की प्राथमिक शाळांची मुलांची जी उपस्थिती ती 100% उपस्थिती ठेवणे. शिवाय विद्यार्थी जे नापास होतात, गळती होती ती गळती रोखणे, की जेणेकरून मुलं शिक्षणापासून दूर जाऊ नये म्हणून. मुलींचं शिक्षण किंवा जे दिव्यांग आहे, अपंग आहे, अंध आहेत, अशा दिव्यांगासाठी शिक्षणाच्या जास्त सोयी उपलब्ध करून दिल्या. आणि त्यातून प्राथमिक शिक्षणावरती आणि त्यावरती संशोधन आणि मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती अशा या उपक्रमांचा समावेश यामध्ये होता. आणि विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्यान्ह भोजना योजना सुरू केली, जी आजही तुम्ही मधली सुट्टी झालीत की तुम्हाला मध्यान्ह भोजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळतो. त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी गळती होऊ नये, विद्यार्थी शाळेत टिकून राहावे. आणि सगळ्यात मध्यान्ह भोजनाचा उद्देश असा आहे की गोरगरिबांना ते मध्यान्ह भोजन मिळावं, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, योग्य पोषण व्हावं. म्हणून आज त्या मध्यान्ह भोजन योजना आज सुरू केलेला आहे. त्याचा लाभ आपण शाळेमध्ये त्या ठिकाणी घेत आहोत. त्यामध्ये एक बघितलं की ताराबाई मोडक ही कोण व्यक्ती होती. बोर्डी ह्या व्यक्तीने, ताराबाई मोडक ही स्त्री आहे, तिने बोर्डी आणि कोसबाड जे आदिवासी तालुके म्हणून ओळखले जातात तिथं शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. मग काय केलं त्यांनी, ताराबाई मोडक यांनी ज्या आदिवासी भाग आहेत त्या आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. जे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्ले ग्रुप, नर्सरी, छोटा गट, मोठा गट याला आपण अंगणवाडी असं म्हणतो ग्रामीण भागामध्ये, शहरातही तेच म्हटलं जातं. अशा प्रकारच्या आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले ताराबाई मोडक यांनी. त्याचबरोबर अनुताई वाघ, बघा मला वाटतं कुठल्या तरी एका वर्गाला मराठीमध्ये अनुताई वाघ यांचा धडा आहे की अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातला कोसबाड येथे एक आदिवासीच्या उन्नतीसाठी म्हणजे प्रगतीसाठी एक संस्था स्थापन केली. ज्या संस्थेला जी संस्था कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखली जाते. त्यातून आदिवासींच्या लोकांसाठी, आदिवासींच्या मुलींसाठी, आदिवासींच्या मुलांसाठी शिकण्यासाठी अनुताई वाघ यांनी पाळणा घरे, बालवाड्या सुरू केल्या, प्राथमिक शाळा सुरू केल्या, प्रौढ वर्ग, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय अशा अनेक शैक्षणिक संस्था या ठिकाणी काय केल्या, अनुताई वाघ यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या. त्यानंतर आहे आपलं माध्यमिक शिक्षण. जे आपण प्राथमिक शिक्षणाबद्दल या ठिकाणी अभ्यास केला तर मग त्याचा पुढचा जो टप्पा आहे शिक्षणाच्यामध्ये तो म्हणजे माध्यमिक शिक्षण, जे 14 वर्षाच्या गटानंतर. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेस शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. यांनी सुद्धा त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगला बदल त्या ठिकाणी घडून आणण्याचं ठरवलं. मग काय केलं त्यांनी एक स्वतंत्र विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात त्या ठिकाणी आला.
आणि मग या आयोगाने काय केलं, तर या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्याचा परिणाम असा झाला की 1952-53मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला आणि त्यावेळी भारतात 11वी अधिक पुढची पदवी पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11वी अधिक 12वी पुढे FY SY TY म्हणजे 11+1+3 असा शिक्षणाचा आकृती बंद होता. आजही तो आहे. म्हणजे आज तुम्ही बघितलं की 10वी नंतर 11वी 12वी, आज नाही, आज 10वी नंतर 11वी 12वी नंतर FY SY TY. तसा हा 1952-53मध्ये 11वी अधिक 12वी अधिक FY SY TY पुढे 3 वर्ष असा शिक्षणाचा एक आकृती बंद होता. तर अशा प्रकारे माध्यमिक शिक्षण त्या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र विद्यापीठ शिक्षण आयोग, मुदलियार आयोग असे नेमण्यात त्या ठिकाणी आले आणि तो शिक्षणाचा आकृतीबंध सादर त्या ठिकाणी केला. पुढे आयोगाचं कामकाज. आता आयोगाने काय केलं की माध्यमिक शिक्षण, मग माध्यमिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असावं, शिक्षणाचं माध्यम कसं असावं, त्यामध्ये अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून या आयोगाने काही शिफारसी सरकारला केल्या आणि या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची कल्पना त्या ठिकाणी मांडली. आणि मग पुढे असं लक्षात आलं की संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी थोडंसं सुरू करायला अवघड त्या ठिकाणी होऊ लागलं. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर आजही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. या संस्थेची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1966, तेही बी आपल्या पुणे शहरामध्ये करण्यात आली. आणि म्हणून आत्ता 10वी आणि 12वीच्या ज्या शालांत परीक्षा आहे या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जातात. ज्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ शिक्षण संक्रमण एक मासिक असतं, ते दर महिन्याला प्रसिद्ध होतं. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. असे ते तुम्हाला दर महिन्याला उपलब्ध पाहायला मिळतं. त्यानंतर कोठारी आयोग. आता कोठारी आयोग काय म्हटलं जातं की डॉक्टर DS कोठारी यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग स्थापन केला म्हणून त्याला कोठारी आयोग असं म्हटलं जातं. साधारणतः 1964मध्ये डॉक्टर DS कोठारी यांचं छायाचित्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते बघा या ठिकाणी. तर डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या कामकाजामध्ये कोणी मदत केली, कोणी मोलाचं योगदान दिलं, तर JP नाईक याचंही मोलाचं योगदान त्या ठिकाणी मानलं जातं. मग या आयोगाने काय कामकाज केलं, तर या आयोगाने माध्यमिक पुढचा टप्पा उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावरील ज्याला 10-2+3 10वी अधिक 12वी अधिक पुढे FY SY TY म्हणजे 10+2+3 या आकृतीबंधाचा पुरस्कार केला, स्वीकार करायला भाग पाडलं, शिफारस केली. मग हा जो कोठारी आयोगाने 10+2+3 हा जो आकृतीबंधाचा पुरस्कार केला तो प्रत्यक्ष अंमलात आला तो 1972 पासून. 1972 पासून ही व्यवस्था आपल्या देशात अंमलात आली. त्यामध्ये बघा साधारणतः यामध्ये काय सांगितलं कोठारी आयोगाने, तर एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी भाषेचा शिक्षणामध्ये समावेश करावा. मग त्यानंतर मग तिन्ही प्रकारच्या भाषा शिक्षणामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा मातृभाषा जी असेल ती. आणि म्हणून ते शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, ज्याला प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, ज्याला मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले आणि त्यातून अनुसूचित जाती जमातीसारख्या उपेक्षित घटकांना, मागास घटकांना प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकामध्ये शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा त्या कोठारी आयोगाने शिफारसी केल्या. सरकारला त्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, आपल्या या महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972मध्ये स्वीकारून तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1975मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. ती तुम्ही पुढच्या वर्षी 10वीला परीक्षा देणार आहात. 10 10+2 11वी+3 FY SY TY म्हणजे 10+2+3 अशी एक शैक्षणिक रचना 1972मध्ये स्वीकार केला आपल्या महाराष्ट्राने आणि तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली 1975मध्ये आणि 1975मध्ये 10वीची पहिली बोर्डाची परीक्षा घेतली गेली. आता कोठारी आयोगाने काय सांगितलं, तर कोठारी आयोगाने जी काही शिक्षणाची उद्दिष्ट सांगितली ती काय उद्दिष्टे, शिक्षणाची उद्दिष्टे लक्षात घ्या. शिक्षणाचे आधुनिकीकरण करणे
म्हणजे परिस्थितीप्रमाणे, काळाप्रमाणे शिक्षणामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी घडून आणणे, शिक्षणामध्ये नवीन नवीन संशोधन त्या ठिकाणी करणे, मूल्यमापन करणे, तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवणे, ज्याला आपण शिक्षणाचे आधुनिकीकरण घडवून आणणे, ही शिक्षणाची उद्दिष्ट कोठारी आयोगाची होती. त्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता, आपला देश, आपलं राज्य, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय एकात्मता, माझा देश, माझं राष्ट्र, ही भावना निर्माण होणे, जी सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य भावना, या गोष्टी त्या शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये समाविष्ट केला. त्यानंतर सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना हे या शिक्षणाचं उद्दिष्ट होतं. शिक्षण आणि उत्पादकता आणि लोकशाहीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, ही कोठारी आयोगाने जी काही शिक्षणाची उद्दिष्ट सांगितली ती या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येतात. पुढे आहे उच्च शिक्षण. आता स्वातंत्र्योत्तर काळातला जर आपण कालखंडातल्या शिक्षणाचा जर आपण इतिहास बघितला तर भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये. स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तुम्हाला माहिती आहेत, तर केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यांचा आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि त्या संबंधित आपण कार्यक्रम देशभर राबवले जातात, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेली. आणि मग ह्या आयोगाकडे आर्थिक अनुदान, म्हणजे विद्यापीठ स्थापन केल्यानंतर त्यांना निधी उपलब्ध करून देणे, विद्यापीठांचा दर्जा वाढवणं, समन्वय, ही कामे देण्यात आली. मग या आयोगाची काय होती, विद्यापीठ आयोगाची काय कार्यपद्धती होती? मग या आयोगाने काय केलं, तर या आयोगाने जी कार्यपद्धती स्वीकारली किंवा केली ते आपण लक्षात घेऊया या ठिकाणी. काय, पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. काय म्हणजे त्यामध्ये विद्यापीठांना अनुदान मंजूर करणं. जसं आपलं पुणे विद्यापीठ आहे, कोल्हापूर विद्यापीठ आहे, म्हणजे काही विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठांना अनुदान मंजूर करणं की त्या अनुदानातून ते विद्यापीठांचा विकास, कॉलेजचा विकास, शिक्षणाचा विकास घडून आणणं. आणि मग हे अनुदानाचं वाटप, मंजूर करून अनुदानाचं वाटप करण्याचं काम सरकारच्या वतीने करायला सुरुवात झाली. मग विद्यापीठी शिक्षण आयोग अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता घडवून आणणे, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी आणि त्याबरोबर अंमलबजावणी, या गोष्टी आयोगात त्या ठिकाणी करत आहे आणि आजही करत त्या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापन त्या ठिकाणी केल्या आणि पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र, आजही आपण पुणे विद्यापीठामध्ये गेले तर अनेक अध्यापन केंद्र आहेत, अनेक संशोधन त्या ठिकाणी केंद्र आहेत. नवीन विद्यापीठ स्थापन करणे, यातही ते मोलाचं कार्य केलं. आणि पुढे मग भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर, ज्याला आपण टेलिव्हिजन असं म्हणतो, आणि दूरदर्शनचा शोध लागला, भारतामध्ये दूरदर्शनचं आगमन झालं, त्यावर कंट्री वाईड क्लासरूम अशा या कार्यक्रमाचं आयोगाच्या वतीने दूरदर्शनवर प्रसारण त्या ठिकाणी करण्यात आलं. आता एक गोष्ट सांगितली की 1965मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचलनाची स्थापना करण्यात आली. आणि म्हणून शालेय पातळीवरती तुम्हाला माहिती आहे की स्वतंत्र कलेचा एक विषय असतो बघा, त्याला आपण चित्रकला असं म्हणतो. आणि म्हणून शालेय पातळीवरती घेतल्या जाणाऱ्या अनेक ड्रॉइंग ग्रेड आहेत, त्या ग्रेड परीक्षांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. परीक्षांचं आयोजन करण्याची जबाबदारी या स्वतंत्र स्थापन केलेल्या कला संचलनाचं काम त्या ठिकाणी असतं. त्या माध्यमातून या ठिकाणी या परीक्षा घेतल्या त्या ठिकाणी जातात आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये सहभागी त्या ठिकाणी होतात. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, ज्याला आपण NCERT म्हणतो. आता 1 सप्टेंबर 1961मध्ये NCERTची स्थापना दिल्ली येथे झाली. मग काय या संस्थेचं काम काय, तर केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत किंवा सर्वंकष धोरणाच्या संदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ज्या संस्थेची स्थापना दिल्ली येथे आपण NCERT असं म्हणतो. आणि आज एक पाठ्यपुस्तक जर तुम्ही बघितले तर अनेक ठिकाणी NCERTने निर्माण केलेलं पाठ्यपुस्तक आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून यांचं काम काय आहे की या NCERTचं की सरकारला शिक्षणाबाबतीत काही गाईडलाईन्स करणं, शिक्षणाच्या बाबतीत काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सादर करणं, सर्वंकष धोरणाच्या संदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीने मदत करणं, हे खरं या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. मग त्यामध्ये शिक्षणविषयक संशोधन करणं, विकास घडवून आणणं, अनेक प्रकारचे शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, त्याचा विस्तार घडवून आणणं, अनेक प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबवणं,
आणि शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना याची जबाबदारी NCERTकडे सोपवण्यात आली आणि या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने मदतीने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली. जे पाठ्यपुस्तक तुम्ही अभ्यासतात ते NCERTने उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर शिक्षकांसाठी काही मार्गदर्शिका, कशा प्रकारे अध्ययन अध्यापन त्या ठिकाणी करायचं, काही कार्यपुस्तिका उपलब्ध करून दिल्या, अध्यापन प्रशिक्षण दिलं, अध्ययन अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा विकास कशा प्रकारे करायचा, राष्ट्रीय स्तरावरती प्रज्ञाशोध परीक्षा, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले गेले. आणि मग पुढे या NCERTच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये NCERTच्या धर्तीवरती सर्व राज्यांमध्ये SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जे आपले पुण्यामध्ये आहे, MSCERT ही संस्था 1964 साली आपल्या पुणे शहरात स्थापन त्या ठिकाणी झाली. प्राथमिक दर्जा शिक्षणाचा दर्जा उंचावणे, सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळवणं, सर्वांना लिहिता वाचता येणं, शिक्षकांसाठी सेवांतर्गत काही प्रशिक्षणाचं आयोजन करणं, अभ्यासक्रम जो आहे त्याच्या बाबतीत मूल्यमापन कसं करावं याबाबत प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी 10वी नंतर 12वी नंतर कोणत्या प्रकारचे काही व्यावसायिक अभ्यासक्रम कसे निवडावे याचे मार्गदर्शन या MSCERT तर्फे देण्यात आले. आणि म्हणून या संस्थेला विद्या प्राधिकरण, आता एक नवीन त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे, विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येतं. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित त्या ठिकाणी केलं जातं. आता एक गोष्ट पुढं आपल्याला तुम्हाला माहीत आहे का आणि असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना आपल्या पुण्यातच झाली 27 जानेवारी 1967 पुण्यात येथेच झाली. मग ही काय करते? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती काय करते? तर तुमच्यासाठी 1ली ते 10वीपर्यंत 12वीपर्यंत जे काय असेल ते शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचं काम बालभारती करते. अर्थात तुम्ही कुठलंही पाठ्यपुस्तक जर तुम्ही उघडलं तर तुमच्या पहिल्याच पाठ्यपुस्तकाच्या पानावरती असते महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. बघा, म्हणजे हे संस्थेचं काम आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी पाठ्यपुस्तकं तयार करणे, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान जे काय असे सब्जेक्ट आहे एनिवे. तर अशा पुस्तकांचं तयार करण्याचं काम करतं. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती अनेक भाषांमधून पाठ्यपुस्तकं तयार केली जातात. आणि किशोर नावाचं एक मासिक आहे जे विद्यार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित त्या ठिकाणी करते. त्यातून ते किशोर नावाचं मासिक लहान मुलांसाठी खूप छान, तुमच्यासाठी खूप छान नसतं त्यामध्ये. आता पुढे आपण बघणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. परत पुढे आपल्या देशाने नवीन एक शैक्षणिक धोरण स्वीकारलं ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये. मग 1986 मध्ये काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं या ठिकाणी आपल्याला बघायचं. या धोरणानुसार की समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, कारण समाजामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, विकास, शिक्षण या गोष्टी विकसित झाल्या. म्हणून जो समाज बदलतोय आणि बदलत्या समाजाच्या काय काय गरजा आहे हे लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. हे झालं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये. मग या धोरणामध्ये राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय पातळीवरती अभ्यासक्रम सूचित करण्यात आला. त्यात भारतातील सर्व जे विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा त्यातून होती. आणि म्हणून प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक गरजानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्याला त्या ठिकाणी वाव दिला. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची काय परिणाम किंवा परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती तयार करण्यात आलेला एक कृती कार्यक्रम आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला, ज्याला आपण म्हणतो क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 मध्ये कार्यान्वित होत असताना राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी, म्हणजे लिहिता येणे, वाचता येणे, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर आर एच दवे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली, जिला आपण दवे समिती असं म्हणतो. मग दवे समितीने भाषा, गणित, परिसर, अभ्यास या विषयासाठी इयत्ता 5वीपर्यंत किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले आणि त्यामध्ये एकाच इयत्तेतील क्षमता कोणकोणत्या क्रमाने पुढे पुढे विकसित व्हाव्यात, 5वी नंतर 6वीला कोणत्या क्षमता, 6वी नंतर कोणत्या क्षमता हे ते दर्शविलेले. पुढे आपल्याला बघायचं उपग्रह वापर.
उपग्रह, एज्युसॅट उपग्रह. काय आता एज्युसॅट उपग्रह? त्याचं छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. 1975 शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणं साध्य करण्यासाठी भारताने त्यामध्ये यश मिळवलं. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली की जेणेकरून त्या उपग्रहाचा उपयोग आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा झाला. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा एक शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला, ज्याद्वारे उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली एक नवीन कल्पना इथून पुढे आली आणि या उपक्रमात अमेरिकेने भारताला सहकार्य केलं, मदत केली. त्यातून असा फायदा झाला की भारतामध्ये आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार चांगलं शिक्षण उपलब्ध करणं, सोयी करणं शक्य झालं. आता पुढे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. काय हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ समजून घ्या. आता सरकारचं काय उद्दिष्ट होतं की बाबा देशातली ही जी शिक्षणाची गंगा आहेत हे खऱ्या अर्थाने घरोघरी पोचलं पाहिजे. म्हणजे शिक्षण हे सर्वसामान्य अगदी शेवटच्या स्तरापर्यंत पोचणं. देशातील सर्वसामान्यांच्या शेवटच्या स्तरापर्यंत घराघरामध्ये ज्ञानगंगा नेण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. जसं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. अशा काही विद्यापीठाची स्थापना केली, मुक्त विद्यापीठ. मग संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे त्याने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं आणि त्याचवेळी भारत सरकारने समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमानाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे एक चर्चासत्र घेण्यात आलं आणि त्यातून एक कल्पना पुढे आली की मुक्त विद्यापीठ स्थापन करावं आणि म्हणून पुढे अशा प्रकारे मुक्त विद्यापीठाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. पुढे 1974 भारत सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. कशासाठी? तर त्यांच्या सूचनानुसार आणि शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी आपल्या देशाच्या ज्या होऊन गेल्या त्यांचं नाव ह्या विद्यापीठाला देण्यात आलं, ज्याचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 1989 स्थापन केले आणि म्हणून हे विद्यापीठ आजही कार्यरत आहेत. अनेक लोक त्यातून शिक्षण घेतात. या मुक्त विद्यापीठाबाबत आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या मदतीने अनेक माहिती त्या ठिकाणी करून आणि म्हणून या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही, काही कारणामुळे, नोकरीमुळे, परिस्थितीमुळे, अडचणीमुळे प्रत्यक्ष शिक्षण घेता आलं नाही, अशा व्यक्तींसाठी ज्याला आपण औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही अशा व्यक्तींना, अशा मुलांना त्यामधून पात्रतेमध्ये, वयामध्ये, अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली आणि म्हणून विद्यापीठाने 1990 आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला आणि म्हणून विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले गेले. आज देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्र, परदेशात 41 केंद्र स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय करून दिली. त्यानंतर पुढे आहे संशोधन संस्था, याला आपण विज्ञान असं म्हणूया. तर यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, महत्त्व द्यावं म्हणून त्या संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून 1950 काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना केली. त्यामध्ये पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, औषधांचा शोध लावणं, अन्न प्रक्रियेच्या बाबतीत, खाणकामाच्या बाबतीत संशोधन करणं, असे अनेक विविध संशोधन क्षेत्रात सुरू झाले आणि म्हणून या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा, लोकांना व्हावा. औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले आणि त्यामुळे भारताची एक आयात कमी होऊन परकी चलनाची बचत झाली की जे संशोधन आपल्या भारतामध्ये केलं आणि भारतामध्ये उपलब्ध केल्यामुळे आपल्याला परदेशातल्या गोष्टींची गरज कमी भासू लागली. त्याच्यामुळे आपलं चलन वाचलं परदेशामध्ये जाणारं, त्याच्यामुळे चलनाची बचत झाली, थोडक्यात विकास होऊ लागला आणि म्हणून या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जे काही गेलेले विद्यार्थी आहे त्यांनी परत आपल्या भारतामध्ये यावं
आणि या संस्थेची प्रयोगशाळा ती महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. आणि म्हणून या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यात येणारी शाई, आज मतदान होतं त्यावेळेस बोटाला शाई लावण्यात येते बघा, जेणेकरून पुन्हा परत ती व्यक्ती मतदानाला येऊ नये, म्हणजे ते समजावं की मतदान केलेलं आहे. मग या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यात येणारी शाई किंवा हिवताप यावरती असणारी औषधं किंवा हत्तीरोग ज्याला म्हणतो, पाय सुचतो, हत्तीसारखा दिसतो, मग त्याच्यावरती काही औषधं किंवा क्षयरोग यावरील काही औषधं आहे किंवा पाणी शुद्धीकरणाचं तंत्रज्ञान ज्याला म्हणतात, बांबू उत्पादनामध्ये काही काळात कपात, अशा काही गोष्टी सुचवल्या केल्या. DNA फिंगर प्रिंटर तंत्रज्ञान भारतामध्ये सर्वप्रथम वापरणं, अंदमानातील जे काही आदिवासी आहे, जनुकी आहे, त्यांच्या जनुकीयांचा अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत हे सिद्ध केलं. शिवाय भूकंप घडला, पण भूकंप घडण्याच्या अगोदर आगाऊ सूचना मिळवणं, या गोष्टी या संस्थेने केल्या. आणि अशा प्रकारे कडुलिंब, जे तुम्हाला माहिती सगळ्यांना औषधी वनस्पती आहे, आणि या कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून करण्यात आला. आजही आणि काही पिकांवरती कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून त्या ठिकाणी वापर केला जातो, फवारणी केली जाते. किंवा औषधी वनस्पती म्हणून जखम बरी करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो. तांदळाच्या जाती संदर्भातले स्वामित्व, पेटंट, या गोष्टीमध्ये CSIR या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय परंपरागत ज्ञानांचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIRने उपलब्ध त्या ठिकाणी करून दिला. म्हणजे अशा प्रकारे शिक्षणाच्या वाटचालीमध्ये बदल कसे घडले हे आपल्याला लक्षात येतं. पुढे गणित. तमिळनाडू राज्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स या नावाची संस्था 1962 स्थापन केली. मग हिचं काम काय, तर गणित विषयांवरील संशोधनाला या संस्थेने चालना दिली, महत्त्व दिले. त्यातून अशा प्रकारे नवीन नवीन संशोधन उपलब्ध करून देण्याचं काम सुरू झालं. नंतर पुढे संगणक, जे आपल्या सगळ्यांना परिचयाची गोष्ट आहे. 1969 आपण स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट अँड जाधवपूर विद्यापीठ यांच्या संयुक्तपणे ISIJU ही देशी, म्हणजे आपल्या भारतातली बनावटीचा पहिला संगणक तयार केला. टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळालं आणि मग भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. आज आपण बघतोय की भारतामध्ये अनेक सॉफ्टवेअर उद्योग आहेत. आणि मग संगणकामध्ये शास्त्रीय संशोधनाचा वेग त्या ठिकाणी वाढला. आजही संगणकावरती आपल्याला सगळ्या प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी करता येतं. पुढे 1987 अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. बघा कसा देणार, शेवटी मग आपण गप्प बसलो का, नाही. तर ज्यावेळेस अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला, तेव्हा आपल्या भारताचे जे पंतप्रधान ते राजीव गांधी असताना राजीव गांधी सरकारने स्वतःच ठरवलं की एक महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. म्हणून इसवी 1988 केंद्र सरकारने आपल्याच पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग SIDAC जी संस्था आपले पुण्यामध्ये आहे, पुणे विद्यापीठामध्ये तिचं मोठं संशोधन केंद्र आहे, त्याला आपण SIDAC असं म्हणतो, या संस्थेची स्थापना केली. आणि म्हणून 1991 डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा एक मोठा आपल्या भारताने महासंगणक तयार केला. पुढे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BRC या संस्थेत न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स आणि स्टेप्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्स अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी, त्यापासून वीज निर्मिती केली जाते. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल त्या ठिकाणी काढण्यात आले. तर अशा प्रकारे रिसर्च या संस्थेने त्या ठिकाणी केले. अभियांत्रिकी, ज्याला IIT असे म्हणतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. 1951 पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT याला म्हणतो. अनेक 12वीनंतर विद्यार्थी या IITमध्ये जातात. या संस्थेची स्थापना केली. मग त्यातून भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये उच्च आणि प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने या संस्थेचा उद्देश होता. मग त्यानंतर पुढे पवईला, मुंबईला IIT सुरू झाली, चेन्नईला सुरू झाली, कानपूरला सुरू झाली, नवी दिल्लीला, अशा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये IITमध्ये रूपांतर करण्यात आलं. आणि या संस्थेच्या उभारणीकरता सोव्हिएत युनियन, अमेरिकासारखे देश, जर्मन, युनेस्को यांनी मदत त्या ठिकाणी केली.
आता भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिला. BTech सारख्या डिग्री, MTech सारखे असे अभ्यासक्रम सुरू केले आणि प्रवेश परीक्षेद्वारे, त्याला आपण JEE मेन्स म्हणतो, JEE ॲडव्हान्स असं म्हणतो, CET म्हणतो, त्या परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IIT संस्थेचे वैशिष्ट्य आहे. पुढे 1970-80च्या काळात जर आपण बघितलं तर या संस्थेतले विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये BTech, MTech होऊन पुढे परदेशामध्ये जाऊ लागले आणि यामुळे ड्रेनची समस्या, म्हणजेच उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे, म्हणजे ड्रेनची समस्या निर्माण झाली. 1990मध्ये नंतर मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलली. 1994मध्ये आसाममध्ये, गुवाहाटी आसाम, 2001मध्ये रुरकी येथे अशा IIT नवीन संस्था स्थापन केल्या. नंतर पुढे एक संस्था आहे संशोधनासाठी आहे, ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM. म्हणजे IIT-मधूनच उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागल्यानंतर कुशल दर्जाचे व्यवस्थापन घडवण्यासाठी केंद्र आणि गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली, सहकार्य केलं. पुढे कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ IIM या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर आपण पुढं बघतोय की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, म्हणजे 1961मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन, इंडस्ट्रियल डिझायनिंग या विषयाचे प्रशिक्षण, म्हणजे आराखडा तयार करणे, डिझाईन तयार करणे आणि या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे या संस्थेचा विस्तार झाला. त्यातून त्यांनी 1963-64मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूचं डिझाईन, म्हणजे कुठली वस्तू असेल, काही असेल तर ती तयार करण्याच्या अगोदर तिचं डिझाईन महत्त्वाचं असतं. व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले आणि या संस्थेचे आकाशवाणी संच, ट्रान्झिस्टर, गणकयंत्र, कॅल्क्युलेटर जे आपण वापरतो, हाताळतो, वस्तूचे आरेखन ज्याला आपण डिझाईन असं म्हणतो, इंडियन एअरलाइन्स, स्टेट बँक यांची बोधचिन्ह तयार करणे या संस्थेचं त्या ठिकाणी कामकाज होऊ लागलं. पुढे संशोधन संस्था, वैद्यक क्षेत्र ज्याला आपण डॉक्टरचं क्षेत्र असं म्हणतो, वैद्यकीय क्षेत्र ज्याला असं म्हणतो. आता संशोधन संस्था, वैद्यक क्षेत्र यामध्ये स्वातंत्र्योत्तरच्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर वैद्यकीय क्षेत्राच्या संशोधनासाठी 1949मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्थेची ICMR स्थापना झाली. त्यातून विविध आजारावरती लसीचं संशोधन करणं, आजही अशा प्रकारे ही ICMR संस्था आजही आहे, कार्यरत आहे. मग या संस्थेवर देशातील काही विद्यापीठे असेल, वैद्यकीय काही महाविद्यालय असेल, शासकीय, बिगर शासकीय संशोधन संस्था असेल, यांना संशोधन कार्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी देण्यात आली. आजही बघा विविध रोगांवरती संशोधन करणारे, कोविड-19 सारख्या रोगावरती संशोधन करण्याचं काम केलं जातं आणि विविध रोगांवरती संशोधन करणारी 26 केंद्र देशभरात सुरू झाली. आणि म्हणून या संस्थेच्या संशोधनामुळे जो क्षयरोग ज्याला म्हणतो आपण, कुष्ठरोग म्हणतो, त्यावरती नियंत्रण मिळवणं शक्य झालं. कारण या संस्थेने या रोगावरती औषधं निर्माण त्या ठिकाणी केली, औषधाचा शोध त्या ठिकाणी लावला आणि जेणेकरून आपला क्षयरोग, कुष्ठरोग त्या ठिकाणी दूर होऊ लागलेला आहे. आणि मग पुढे याच क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS या दुसऱ्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली. ज्यात तुम्ही नीटच्याद्वारे डॉक्टर होतात, BAMS, MBBS, MD असे अनेक याच्यामध्ये. आणि मग पुढे वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधासुद्धा असलेली महाविद्यालय म्हणा, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज अशी सार्वजनिक इस्पितळे, हॉस्पिटल असे या संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. सर्वसामान्य लोकांना माफक दरामध्ये वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिका घडवून आणणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय निर्माण करणे, हृदयविकार, मेंदूविकार, नेत्रविकार यावर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्र या संस्थेने काढली. आणि पुढे सरकारने सुद्धा वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया पुन्हा या संस्थेचं पुनर्गठन केलं आणि त्यातून या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित आणि देखरेख तपासण्याची जबाबदारी त्या ठिकाणी सोपवली. पुढे बघा आयुर्वेद ज्याला आपण होमिओपॅथी असं म्हणतो, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी अशा अनेक होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतींचे मध्ये संशोधन विकास घडवून आणण्यासाठी 1969मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. तिच्या माध्यमातून पुढे 1979मध्ये या संस्थेचं विसर्जन करून तिच्याऐवजी 3 नव्या संस्था स्थापन केल्या. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च
इन योग अँड नेचर क्युअर. तर अशा प्रकारे त्या संस्थेकडे चिकित्सा पद्धतीनुसार विविध रोगांवरती संशोधन करणे, चाचण्या घडवून आणणे, औषधाची प्रमाणीकरणाची जबाबदारी त्या ठिकाणी सोपविण्यात आली. पुढे कर्करोग, ज्याला आपण म्हणतो कॅन्सर म्हणतो, बघा किती अवघड आहे. ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची शाखा आहे. आणि मग ही काय करते तर कर्करोगांवरती, ज्यांना कर्करोग झाला आहे, कॅन्सर झालेला आहे, अशा लोकांवरती उपचार करणं किंवा कर्करोगावरती संशोधन करणं, औषधाची निर्मिती करणं, संशोधन आणि रोगाच्या संबंधीच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था आजही कार्यरत आहे. पुढची एक संशोधन संस्था आहे ती कृषी. भारतामध्ये कृषी संशोधन तुम्ही बघितलं का, कृषी पर्यटन, आपण या 10वीला पुढे कृषी पर्यटन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कृषी, भारतात कृषी क्षेत्रामधील संशोधन, अनेक अन्नधान्यांचा शोध लावणे, तांदळाच्या नवीन नवीन जाती विकसित करणे, धान्याच्या नवीन नवीन जाती विकसित करणे, उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढवणे. आणि म्हणून भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन 1905 सुरू झाले. आणि मग पुढे भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट 1958 विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्याला आपण कृषी क्षेत्राचा विकास करणे, कृषी क्षेत्रावर संशोधन करणे, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र म्हणजे मातीचा अभ्यास करणं, कोणत्या पिकासाठी कोणती माती आवश्यक आहे, त्या मातीची गुणवत्ता तपासणं, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र, अशा विविध विभागाद्वारे या विद्यापीठाचे कार्य त्या ठिकाणी सुरू झाले. आणि या संस्थेची नवी दिल्ली येथे मुख्यालयात ग्रंथालय आहे. ग्रंथालय देशातील सर्वात मोठं कृषीविषयक ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं. गहू म्हणा, कडधान्य म्हणा, गळीताची पिके, भाजीपाला, अशा अनेक गोष्टीवरती संशोधन सुरू झालं. आणि या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात 1,000हून अधिक पिके घेण्याची पद्धतीविषयी मूलभूत संशोधन कार्य सुरू झालं आणि त्याचा जे फायदा संपूर्ण देशातल्या सहकार्याला झाला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण इतिहास व राज्यशास्त्र हा जो आपला 9वीचा जो घटक आहे 5वा, शैक्षणिक वाटचाल कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने आपल्या देशाने घडवून आणली, कसे बदल घडवून त्या ठिकाणी आलं, कसं संशोधन त्या ठिकाणी आलं, हे या ठिकाणी आपण या पाठामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला. तर अशा प्रकारे हा धडा आपण व्हिडिओच्याद्वारे माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी तो समजून घ्यायचा. तुम्हाला हा धडा आवडल्यानंतर तुम्ही लगेच त्याला सबस्क्राईब करायचं. त्याच्या धड्याखालचे स्वाध्याय आपण सर्वांनी सोडून घ्यायचे आणि वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून हा धडा समजून घ्यायचा. धन्यवाद.